हॅलो गायज, वेलकम टू आवर किचन. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत एक एक्साइटिंग रेसिपी, सुकं चिकन आणि वडे, जे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ही एक क्लासिक डिश आहे. त्याच्या रिच आणि स्पायसी फ्लेवरमुळे ही एक वेल नोन रेसिपी आहे. इथे मी 500 ग्रॅम चिकन घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे दही, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि एक बारीक चिरलेला कांदा. हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडेसे अख्खे गरम मसाले घेतलेत आणि ते असे आपल्याला बारीक कुटून घ्यायचे आहेत खलबत्त्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड मसालेसुद्धा वापरू शकता, पण असे गरम मसाले खलबत्त्यात कुटल्यामुळे त्याला छान असा एक अरोमॅटिक फ्लेवर येतो. तर तसंच मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा किसून घेतला. त्यात थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालणार आहोत. तर हे सुद्धा आपल्याला असं छान बारीक कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही कुटलं तरीही चालेल. इथे तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता, पण असं खलबत्त्यात कुटल्यामुळे त्याला एक थोडीशी वेगळी टेस्ट येते. तर हे आपला हा ठेचा छान असा चिकनला लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपलं ते गरम मसाले कुटलेले बारीक ते सुद्धा यात घालायचे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. त्यात आपल्याला आपलं हे मॅरिनेशन घालायचं आहे. आता छानसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला चिकन खूप शिजवायचं नाही आहे. एक वाफ काढून घ्यायची आहे. थोडंसं चिकन शिजवायचं आहे, कारण आपण पुन्हा ग्रेव्हीमध्ये चिकन शिजवणारच आहोत, त्यामुळे थोडंसं शिजवायचं. तर मी ते झाकून ठेवलं आहे आणि एक वाफ येऊन देणार आहे. तर आपलं चिकन थोडंसं शिजून झालेलं आहे. आपल्याला काढून घ्यायला काहीच हरकत नाही. तर मी इथे एक बाउल घेतला आणि त्या बाउलमध्ये हे आपलं शिजलेलं चिकन काढून घेणार आहे. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, कांद्याबरोबरच आपल्याला कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे. मसाला आपल्याला तेलातच परतायचा. तेलात परतल्यामुळे त्याला छानसा एक रंग येतो. मी थोडंसं पाणी घातले कारण आपले मसाले जळू नये म्हणून. बघा, छान कलर आलेला आहे. थोडं आणखीन पाणी घालते. तर आता हे आपलं शिजवून घेतलं चिकन आपण यात घालणार आहोत. चिकन मी पूर्ण शिजवलेलं नाही आहे. आता ग्रेव्हीमध्ये चिकन थोडंसं छान शिजून निघेल. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी आणखीन घालते चिकन शिजण्यासाठी. इथे खूप पाणी घालायचं नाही आहे, कारण मला पातळ ग्रेव्ही नको आहे. तर आपलं चिकन शिजेपर्यंत मी इथे वड्यांचं पीठ मळून देणार आहे. इथे मी माझ्या अंदाजे पीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. इथे 1 वाटी गव्हाचं आणि 2 वाट्या तांदळाचं असा रेशो आपल्याला घ्यायचा, म्हणजे तांदळाचं पीठ जास्त आणि गव्हाचं पीठ कमी. आता मी इथे हळद घातली आहे. टेस्टसाठी आपण इथे कस्तुरी मेथी बारीक अशी कुस्करून स्प्रेड करणार आहोत. आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी मीठ सांगायला विसरले, सॉरी, पण मी मीठसुद्धा घातलं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर पिठाचा अंदाज लागत नाही. आपल्याला पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि खूप सैल पण नाही मळायचं. तर आपली चिकनची ग्रेव्ही ही रेडी झालेली आहे. मी कोथिंबीर घालून छान गार्निशिंग करून घेतलं आहे. पीठसुद्धा मळून झालेलं आहे.
आता मी थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा पीठ मळणार आहे. पीठ तुम्हाला असं मळायचं आहे की वडा थापताना वडा व्यवस्थित इझिली स्प्रेड झाला पाहिजे. तुम्हाला जास्त ताकद लावायची गरज लागली नाही पाहिजे. बघा वडा किती इझिली स्प्रेड होतोय. तर इथे विराट आलेला आहे आणि हा वडा पडता पडता वाचलाय. तर असा आपल्याला वडा छान थापून घ्यायचा आहे. आणि तेलात सोडायचं. बघा वडा व्यवस्थित फुगला म्हणजे वडा मी व्यवस्थित थापलेला आहे. वडा आपल्याला जास्त पातळ थापायचा नाही. पातळ जास्त थापाल तर वडा फुगत नाही. असंच आपल्याला पुढचा वडा सुद्धा थापून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. तर मी इथे आता प्लेटिंग करून घेणार आहे. वड्याला सुद्धा असा सुरेख असा कलर आलेला आहे. तर ही बघा आपली ग्रेव्ही खूप छान दिसत आहे. तर आता मी टेस्ट करून सांगणार आहे तुम्हाला की रेसिपी कशी झाली आहे. तर रेसिपी एक नंबर झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की कशी रेसिपी झालेली आहे. मी इथे रेसिपी टेस्ट करता करता विसरले आहे की मला रिॲक्शन पण द्यायचं आहे. So thanks for watching this. Bye bye.